नमस्कार, स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण पाहणार आहोत ढोबळी मिरचीपासून भाजी. इथं 4-5 ढोबळी धुवून घेतलेल्या आहेत. ढोबळी मस्त बारीक कापून घ्यायच्या, जास्त बारीक करायचे नाही. त्यातल्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत बारीक. त्याचे 4 भाग करून सेपरेट स्लाईस करून घ्यायचा, सिंगल. आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवूया. कढई बारीक गॅसवर तापायला ठेवूया. कढई तापली की आपण त्यामध्ये तेल घालूया. 1.5 पळी तेल घालणार आहोत आपण आता. तेल बारीक गॅसवर तापायला ठेवूया. गॅस बारीक ठेवायचा, कारण स्टीलची कढई आहे. स्टीलची कढईमध्ये लगेच लागतं. आता आपण त्यामध्ये शिमला आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. बारीक गॅसच ठेवायचा आहे. मग छान त्याला हलवून घ्यायचं. आता बारीक गॅसवर फ्राय करून घेऊ आपण शिमला आणि कांदा, जेणेकरून त्याचा वास येणार नाही. कांद्याचा आणि शिमल्याचा उलट वास येतो असं थोडासा, तो वास येणार नाही. म्हणून आपण बारीक गॅसवर त्याला भाजून घेऊया. थोडंसं जास्त फ्राय नाही करायचा, थोडाफार भाजून घेऊया आपण. आता आपला कांदा भाजत आलेला आहे. कांदा आणि शिमला पाहू शकता तुम्ही. बारीक गॅसवरच, स्टीलच्या कढईतला लगेच लागतं, म्हणून गॅस स्लोच ठेवायचा थोडासा. आता आपण हे काढून घेऊया डिशमध्ये. पुन्हा तीच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत भाजीला फोडणी देण्यासाठी. ते 1 चमचा तेल घातलेलं आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. आता तेल छान तापून द्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे एकदम. तेल तापत आले. आता तेल तापलं की आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की आपण जिरं घालणार आहोत. त्यामुळे थोडंसं जिरं घातलं की आपण नंतर त्यामध्ये कांदा टाकणार आहोत, एक बारीक चिरलेला. तो कांदा टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हलवत राहायचं आहे कांद्याला. छान फ्राय होऊन द्यायचं. आता स्टीलची कढई असल्यामुळे ते थोडं लागलं आहे कढईला, त्यामुळे कढई थोडीशी काळपट झालेली आहे. कांदा बारीक गॅस करून भाजून घ्यायचा आहे आपण. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया आपण कांदा. आता कांदा आपला थोडा फ्राय होत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत टमॅटो. एक बारीक चिरलेलं टमाटर घालायचं आहे त्यामध्ये. आता टमाटर आणि कांद्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. ते आता एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे. ते एकत्र नीट हलवून घ्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं. टमाटर त्यात थोडासा मिक्स होऊन द्यायचं कांद्यामध्ये. गॅस बारीकच ठेवायचा आहे. दोन्ही एकजीव करून घेऊयात आपण. आता आपण त्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठाने भाजीला थोडासा जाडसरपणा येतो, म्हणून आपण बेसन पीठ घातलेलं आहे त्यामध्ये. आता हलवून घेऊयात, त्याला एकजीव करून घ्यायचं ते छानपैकी. गॅस बारीकच ठेवलेला आहे, मोठा करायचा नाही. थोडं पण हलवून घेऊ छान त्याला. बेसन कच्चं राहायला नको, म्हणून छान परतून घेऊया बेसनसुद्धा त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यामध्ये. हळद घालून आपण आता त्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहोत. बेडगी मिरची घालणार आहोत लाल, 1 चमचा. आता आपण गरम मसाला घालणार आहोत, घरी बनवलेला. थोडीशी मालवणी मसालासुद्धा घातलेला आहे. आता आपण मसाला फ्राय करून घेऊयात, तो परतून घेऊया. थोडंसं हिंग घालणार आहोत आपण त्यामध्ये. हिंग घातलेला आहे 1 चमचा. आपण आता मसाला भाजून घेऊयात छान, जेणेकरून वास येणार नाही त्याचा. मस्त मसाला भाजून घेतलेला आहे आपण. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी मिक्स केलेले दही. बारीक मिक्सरला वाटून घेतलेले दही 1 वाटी घातलेलं आहे त्यामध्ये. आता आपण ते नीट हलवून घेऊया. आता ते एकजीव करून घेऊ छान दही त्यामध्ये. दह्याचा थोडा आंबट वास येतो, थोडासा असं म्हणजे लागायला नको टेस्टला, म्हणून आपण थोडीशी साखर घालणार आहोत त्यामध्ये. थोडीशी साखर घालायची. त्यामध्ये आपण गरम पाणी 1 ग्लास, ते आता छान हलवून घेऊयात आपण. आता साखर टाकणार आहोत थोडीशी. दह्याचा आंबटपणा जो काही आहे तो निघून जाईल, त्यामुळे आपण थोडी साखर टाकलेली आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. त्यात लागेल तसं मीठ घाला तुम्ही, जास्त मीठ टाकायचं नाही. जशी मला 4-5 शिमले म्हणून थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे. आता मसाला फ्राय झाला की आपण त्यामध्ये शिमला आणि कांदा घालणार आहोत. नीट मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं, ते एकजीव करून घ्यायचं छान कांदा आणि शिमला. आता आपण बारीक गॅस ठेवायचा आहे. यावरती आता आपण थोडा वेळ
झाकून ठेवूयात जरा या भाजीला. भाजी नीट मिक्स झालेली आहे आता आपली. आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण काढलेलं आहे. त्यामध्ये आता गरम पाणी घालणार आहोत आपण. 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घालून झालेलं आहे. आता आपलं भाजी नीट हलवून घेऊया आपण. मस्त हलवून घेतलेली आहे भाजी. आता छान भाजी होते. हॉटेलसारखी भाजी झालेली आहे एकदम. तुम्ही नक्की करून पहा एकदा. आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. आता भाजीला एक उकळी करून घेऊया आपण. गॅस थोडासा मीडियम ठेवूया आपण, जेणेकरून भाजी आपली शिजेल. भाजी शिजत आली की आपण गॅस नंतर बंद करणार आहोत. आता भाजी शिजायला ठेवूया आपण. त्यावरती झाकण ठेवणार आहोत एक 15 मिनटं. 15 मिनटांनी आपण भाजी काढून बघणार आहोत. आता हे पहा, छान उकळी आलेली आहे भाजीला, पाहू शकता तुम्ही. त्यावर आता कोथिंबीर घालणार आहोत थोडीशी. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की शेअर करा तुम्ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स लोकांना. आणि बघा, आवडली असेल तर. मस्त दिसत आहे भाजी, छान लागते खूप, हॉटेलसारखी झालेली आहे एकदम. थँक्यू.